अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये. शबरीची बोरं गोड का? भक्तिभावनेला देवाचा प्रतिसाद म्हटल्यावर जे जे भक्त आठवतात त्यात शबरी आपली बोरांची टोपली घेऊन येतेच. आंबट तुरट बोरं रामाला द्यायची नाहीत म्हणून चाखून चाखून पाहून गोड बोरं निवडून ठेवणारी शबरी ही एक भिल्ल राजाची राजकन्या. तिच्या लग्नासाठी खूप पशूंची हत्या करून मेजवानी दिली जाणार होती. ते तिला व्हायला नको असं वाटलं म्हणून ती तिथून पळून जाऊन मतंग ऋषींच्या आश्रमात आली. त्या काळात हीन समजल्या जाणाऱ्या जातीतली ती मुलगी जरी असली तरी तिचा शुद्ध सेवाभाव पाहून ऋषींनी तिला श्रीराम हा मंत्र दिला आणि ती आश्रमात सेवा साधना करत राहिली. याबद्दल मतंग ऋषींना इतरांनी विरोध केला पण त्यांनी तो जुमानला नाही. देह ठेवण्याच्या वेळेला शबरीला त्यांनी सांगितलं की केव्हा तरी आश्रमात श्रीराम येणार आहेत पण माझी आता जायची वेळ झाली. ऋषी गेले. त्यानंतर प्रत्येक दिवशी शबरी रामनाम घेत आश्रमाकडे येणाऱ्या सर्व वाटा स्वच्छ करून ठेवत असे. रोज रामाच्या स्वागताची तयारी करून पूजेसाठी फुलं आणि उपहारासाठी कंद फळं निवडून ठेवून जप ध्यान करत असे. त्यातून ती योगसिद्ध झाली. तारुण्यापासून वृद्धपणापर्यंत रोज ही तयारी होत होती. पुढं राम खरंच एके दिवशी आश्रमात आले. तेव्हा शबरी प्रेमाच्या आवेगात अश्रुपूर्ण लोचनांनी त्यांचं दर्शन घेत हात जोडून एवढंच म्हणाली, रामा, माझ्या गुरूंचं वचन खरं करण्यासाठी तुम्ही आलात. मी अगदीच अज्ञ आहे. तुझं स्वागत कसं करू? तुला काय देऊ? रामानं तिची उष्टी बोरं आवडीनं खाल्ली. रामाला समर्पित असलेलं सर्व साधनापूर्ण जीवन त्या बोरांमागे होतं म्हणून शबरीची बोरं गोड. आपण आपल्या अंतःकरणाच्या वाटा नामानं शुद्ध करत रामाच्या स्वागताच्या तयारीत राहावं. तो आल्याशिवाय राहणार नाही हा संदेश आपल्याला देत शबरी अमर होऊन राहिली आहे. अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.